वेलकम बॅक. तर आज आपण शोल्डर जॉईंटची इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तर शोल्डर जॉईंटला आपण आयुर्वेदमध्ये अंश संधी पण म्हणतो. तर आधी याचे आपण टाईप्स बघून घेऊया कोणत्या प्रकारचा जॉईंट आहे. तर रचनेनुसार हा उलूखल संधीचा प्रकार आहे. उदुखल जे आपण दैनंदिन जीवनामध्ये यूज करतो, खलबत्ता म्हणतात त्याला, किंवा उखळ टाईप त्याला. उलूखल संधीचा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर गतीनुसार बहुचल संधी आहे, कारण शोल्डरमध्ये खूप साऱ्या हालचाली होतात, सर्व टाईपच्या मुवमेंट आहे जे आपण पुढे बघूच. त्याच्यानंतर मॉडर्न नुसार तो सायनोवियल जॉईंट आहे व्हरायटीचा. तर या डायग्राम मध्ये आपण बघू, तर हा आहे स्कॅप्युला बोन आणि हा ह्युमरस. तर यांच्यामध्ये जो जॉईंट फॉर्म होतो आपण त्याला काय म्हणतो, शोल्डर जॉईंट. तर आर्टिक्युलेटिंग सरफेस काय तर ग्लिनोइड कॅव्हिटी ऑफ स्कॅप्युला आणि हेड ऑफ द ह्युमरस यांच्यामध्ये शोल्डर जॉईंट फॉर्म होतो. याच्यामध्ये दोनच बोन यूज होतात मोस्टली. त्याच्यानंतर आपण आर्टिक्युलेटिंग सरफेस थेओरी वाचून घेऊ. जॉईंट इज फॉर्म बाय द आर्टिक्युलेशन ऑफ ग्लिनोइड कॅव्हिटी ऑफ स्कॅप्युला अँड द हेड ऑफ द ह्युमरस. जे आपण बघितलं तर त्याला आपण ग्लिनो ह्युमरस जॉईंट म्हणतो. तर ग्लिनोइड कॅव्हिटी आणि हेड ऑफ द ह्युमरस या दोघांचं मिळून ग्लिनो ह्युमरल आर्टिक्युलेशन किंवा जॉईंट पण म्हणू शकतो आपण याला. त्याच्यानंतर स्ट्रक्चरली इट इज अ वीक जॉईंट बिकॉज द ग्लिनोइड कॅव्हिटी इज टू स्मॉल अँड शॉलो टू होल्ड द हेड ऑफ द ह्युमरस. आता इथं काय सांगितलंय की जी आपली ग्लिनोइड कॅव्हिटी थोडीशी शॉलो आहे. त्याच्यानंतर हेड ऑफ द ह्युमरस हे मोठं आहे थोडंसं. त्याच्यामुळे काय होतं की हे कम्प्लिटली कव्हर करू शकत नाही. त्याच्यामुळे काय होतं की हा जॉईंट वीक फॉर्म असतं, पण त्याला खूप साऱ्या मोबिलिटी आणि जे स्टेबिलिटी आहे ती प्रोव्हाइड केल्या जाते. तर ते कशामुळे प्रोव्हाइड केली जाते, तर कोरॅकोअॅक्रोमियल आर्च प्रेझेंट आहे ऑर अ सेकंडरी सॉकेट फॉर द हेड ऑफ द ह्युमरस. तर कोरॅकोअॅक्रोमियल आर्च एक टाईप ऑफ लिगामेंट आहे, ते सपोर्ट करतं आपल्या शोल्डर जॉईंटला. त्याच्यानंतर आपण बघू सेकंड मस्क्युलर टेंडनियस कफ ऑफ द शोल्डर. जो मस्क्युलर टेंडनियस कफ प्रेझेंट आहे तो पण शोल्डरला प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर ग्लिनोइड लॅब्रम हेल्प्स इन डिपिंग द ग्लिनोइड फोसा. आता हा ग्लिनोइड फोसा आहे आपला, याचा आणखी थोडंसं वरते थोडंसं शॅलो करायचं काम काय करतं, ग्लिनोइड लॅब्रम करतं. त्याच्यानंतर स्टेबिलिटी इज ऑल्सो प्रोव्हाइडेड बाय मसल अटॅचिंग टू द हेड ऑफ ह्युमरस. ऑफकोर्स द मसल्स ज्या प्रेझेंट आहे आपल्या टेम्परल त्या सगळं हेल्प करते स्टेबिलिटी मेंटेन करण्यासाठी, जसं की आपली लॉंग हेड ऑफ बायसेप ब्रॅकाय झाली किंवा लॉंग हेड ऑफ ट्रायसेप ब्रॅकाय झाली. त्याच्यानंतर आपण लिगामेंट्स बघू. 5 मार्काला पण लिगामेंट्सचा क्वेश्चन येऊ शकतो. तर लिगामेंट्स बघू, तर सगळ्यात आधीच जे ते कॅप्स्युलर लिगामेंट. कॅप्स्युलर लिगामेंट बहुतेक ऑलमोस्ट सर्व जॉईंट मध्ये प्रेझेंट आहे. तर कॅप्स्युलर लिगामेंट म्हणजे जे पण आपल्या आर्टिक्युलेटिंग सरफेस आहे, आता हा एक मी डायग्राम काढतोय, तर हा आपल्या आर्टिक्युलेटिंग, तर जवळपास सगळ्या जॉईंट्सला कम्प्लीट आर्टिक्युलेटिंग सरफेसला कव्हर करायचं काम कॅप्स्युलर लिगामेंट करत असतं. त्याच्यानंतर इट इज अ थिन फायब्रस लेअर ऑफ जॉईंट कॅप्सूल सराउंड्स द ग्लिनोह्युमरल जॉईंट. इट इज व्हेरी लूज अँड परमिट्स फ्री movement. It is attached medially to the margin of glenoid cavity. Laterally anatomically neck of the humerus, anatomical neck है, morphological neck है, surgical neck है, inferiorly surgical neck ला present है, superiorly long head of bicep brachii ला present आणि anteriorly glenohumeral ligament ला present. त्याच्यानंतर सेकंड एक आपलं लिगामेंट आहे ते कोरॅको ह्युमरल लिगामेंट. तर कोरॅको ह्युमरल लिगामेंटचे प्रेझेंट इट इज अ स्ट्रॉंग बँड आहे. तर एक्सटेंड कसं करतं नावामधून आपल्याला समजेल की कोरोकॉड प्रोसेस टू द नेक ऑफ द ह्युमरस पर्यंत प्रेझेंट आहे, अपोजिट टू द ग्रेटर ट्युबरकल. त्याच्यानंतर ग्लिनो ह्युमरल बघू, तर ग्लिनो ह्युमरलचे 3 मोस्टली बँड पडतात. सगळ्यात आधी सुपेरियर ग्लिनो ह्युमरल लिगामेंट, मिडल ग्लिनो ह्युमरल लिगामेंट आणि इन्फेरियर ग्लिनो ह्युमरल लिगामेंट. तर या 3 पार्टने काय होतं की फायब्रस कॅप्सूलला स्ट्रेंथन करायचं काम करतं. त्याच्यानंतर ट्रान्सफरस ह्युमरल लिगामेंट बघू, तर इट इज अ ब्रॉड फायबरस बँड आहे आणि ब्रिज कशा करतो अप्पर पार्ट ऑफ बायसेपिटल ग्रुप ऑफ ह्युमरस. ते ह्युमरसचे जे ह्युमरसमध्ये जे आपली बायसेपिटल ग्रुप प्रेझेंट आहे, जे सेपरेट करते काय होतं ग्रेटर ट्युबरिकल आणि लेसर ट्युबरिकल. तर त्याच्या अप्पर पार्टला ब्रिज करायचं काम करतं. ग्लिनोइड लॅब्रम जे आधी बघितलं आपण, फायब्रस कार्टिलेजिनस रिंग विच कव्हर्स द मार्जिन ऑफ ग्लिनोइड कॅव्हिटी दस इन्क्रीज द डेप्थ ऑफ द कॅव्हिटी. तर आपला हा जॉईंट आहे, त्याच्यामध्ये आपण बघू तर आपण जे लिगामेंट्स बघितले मोस्टली तेच कव्हर करू. सगळ्यात आधी ट्रान्सव्हर्स ह्युमरल लिगामेंट जो बायसेपिटल ग्रुपच्या अप्पर पार्टला प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर कोरॅको ह्युमरल लिगामेंट जो कोरोगॉड प्रोसेस पासून ह्युमरसच्या हेड पर्यंत आलेला आहे. त्याच्यानंतर कोरॅको अॅक्रोमियल पण लिगामेंट आहे, तो डायरेक्टली असा शोल्डर जॉईंट मध्ये फंक्शन करत नाही. त्याच्यानंतर आपण ब्लड सप्लाय, सॉरी बरसाचा पॉईंट राहिला आपला. बरसा काय असतात की एक फ्लुइड फ्लुइड सॅक असते जे शोल्डर जॉईंट किंवा बाकीच्या जॉईंट्समध्ये जे असतं ते फ्रिक्शन कमी करतं. फ्रिक्शन कमी करतं. तर फ्रिक्शन कमी करतं त्याच्यामुळे काय होतं की जॉईंट्सला एक लाईफ वाढते, जॉईंट्सची लवकर एज होत नाही किंवा त्याच्यामध्ये फ्रिक्शन्समुळे हाडांची झीज होत नाही. तर मोस्ट नंबर ऑफ आपले जे बर्स आहेत ते नी जॉईंटमध्ये प्रेझेंट आहे. MCQ साठी भरपूर वेळा आलेला क्वेश्चन आहे.
त्याच्यानंतर सब ॲक्रोमियल बर्सा आहे, एक सब स्कॅप्युलरिस बर्सा आहे आणि इन्फ्रास्पायनेटस बर्सा आहे. त्याच्यानंतर ब्लड सप्लाय बघू. ब्लड सप्लाय एकदम सोपा आहे. अँटेरियर सर्कम्फ्लेक्स ह्युमरल आर्टरी आणि पोस्टेरियर सर्कम्फ्लेक्स ह्युमरल आर्टरी. ह्युमरस सोबत आहे तर एवढं लक्षात राहील. त्याच्यानंतर सबस्कॅप्युलर वेसल्स आहे आणि त्याचसोबत सबस्कॅप्युलर नर्व्ह पण प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर सुप्रास्कॅप्युलर वेसल्स आहे आणि सुप्रास्कॅप्युलर नर्व्ह पण प्रेझेंट आहे. नंतर ॲक्झिलरी वेसल्स आहे, ॲक्झिलरी नर्व्ह पण प्रेझेंट आहे. फक्त मस्क्युलोक्युटेनियस नर्व्ह एवढी एक लक्षात ठेवायची आहे, बाकी सर्व सेम. त्याच्यानंतर आपण मुवमेंट्स बघू. तर सगळ्यात आधीची मुवमेंट फ्लेक्शन, एक्सटेन्शन, अबडक्शन, अडक्शन, मेडियल रोटेशन, लॅटरल रोटेशन, सर्कमडक्शन, सर्व मुवमेंट्स आपल्या शोल्डर जॉईंटमध्ये पॉसिबल आहेत. तर फ्लेक्शन बघू. ड्युरिंग फ्लेक्शन आर्म हा फॉरवर्ड होतो आणि थोडासा मेडियली जातो, बॉडीच्या जवळ येतो. एक्सटेन्शनमध्ये आर्म थोडासा बॅकवर्ड आणि लॅटरली येतो, बॉडीच्या दूर जातो. त्याच्यानंतर अबडक्शनमध्ये मूव्ह अँटेरो लॅटरली, थोडासा समोरून आणि थोडासा बॉडीच्या अवे जातो. ॲबडक्शनमध्ये काय होतं, ॲबडक्शनमध्ये पोस्टेरो मेडियली जातो, थोडासा बॅक साईडला आणि बॉडीच्या जवळ होतो. त्याच्यानंतर मेडियल रोटेशनमध्ये मेडियली हँड मूव्ह करतो आणि लॅटरल रोटेशनमध्ये लॅटरली मूव्ह करतो. सायकॉमडक्शन हे व्हेरियस काइंड्स ऑफ मुवमेंट्सचे कोलॅबोरेशन आहे. त्याच्यानंतर आपण क्लिनिकल अॅनाटॉमी बघू. क्लिनिकल अॅनाटॉमी हा इम्पॉर्टंट टॉपिक राहतो. कोणते पण जॉईंट्स बघा, बोन्स बघा, ऑर्गन्स बघा, जे आपण सर्व कव्हर करूच. तर डिस्लोकेशन ऑफ शोल्डर जॉईंट जे मोस्ट कॉमन होतं ते इन्फिरियरली होतं, कारण काय की तिथं लिस्ट सपोर्ट आहे कोणत्या पण मसल्स, लिगामेंट्स या सर्वांचा. आणि तिथं इंजुरी होण्याचे जास्त चान्सेस असतात, कारण काय की तिथं आपले ॲक्झिलरी नर्व्ह प्रेझेंट आहे, बिकॉज इट इज क्लोज रिलेशन विथ द जॉईंट. ॲक्झिलरी नर्व्ह प्रेझेंट आहे, जर ते तर डिस्लोकेशन झालं इन्फिरियरली तर आपल्या ॲक्झिलरी नर्व्हला सुद्धा डॅमेज होऊ शकतो. तर फ्रोझन शोल्डर बघू. त्याच्यानंतर अडेसिव्ह कॅप्सुलायटिस आहे. त्याच्यात काय असतं की जे पेन आणि युनिफॉर्म लिमिटेशन्स आहे. फ्रोझन म्हणजे काय की तो स्टक झाला एका ठिकाणी. तर आपल्या ज्या मुवमेंट्स सांगितल्या आपण आधी, फ्लेक्शन, एक्सटेन्शन वगैरे, त्या सर्व मुवमेंट्स रिस्ट्रिक्ट होऊन जातात. आपल्याला काहीतरी लिमिटेशन्स येतात मुवमेंट करण्यासाठी. हे कॉमनली ऑकर होतं नेहमी ॲज आपण ग्रो होतो त्या टाईपमध्ये. त्याच्यानंतर रोटेटर कफ डिसऑर्डर हा मोस्ट कॉमन डिसऑर्डर आहे ॲथलेटिक्समध्ये. जे ॲथलेटिक्स सर्व ॲथलेटिझम करतात त्यांच्यामध्ये, तर रिपिटेटिव्ह यूज ऑफ अप्पर लिम्सचं ज्यांच्यामध्ये होतं, जसं स्विमिंग झालं तिथं आपण शोल्डरचा यूज करतो. त्याच्यानंतर थ्रोईंग स्पोर्ट झाले, जॅव्हलिन, शॉर्टपुट, ह्या सर्वांमध्ये आपण शोल्डरचा यूज करतो. त्याच्यानंतर झालं वेटलिफ्टिंग. वेटलिफ्टिंगमध्ये सुद्धा शोल्डरचा यूज होतो. तर हे आपलं शोल्डर जॉईंट पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे. याच्यानंतर आपण एल्बो जॉईंटचा व्हिडिओ टाकणार आहोत, तो पण तुम्ही नक्की बघा. युनिव्हर्सिटीसाठी तुम्हाला भरपूर मदत होईल या व्हिडिओजची. थँक्यू. आणि ह्या सर्व नोट्सची लिंक मी तुम्हाला जसं की सांगितलं तसं डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे. सो थँक्यू व्हेरी मच फॉर लिसनिंग दिस व्हिडिओ. वेल. Hello guys, welcome back. So I am Sakshant and you are watching Vaidya Sakshant. So today we will be looking at the elbow joint, which is also called as kurpar sandhi. तर आधी आपण याच्या टाईप्स बघून घेऊ. तर हा कोणत्या टाईप्सचा जॉईंट आहे, तर रचनेनुसार हा कोर संधी आहे. त्याच्यानंतर गतीनुसार बहुचल संधी आहे, कारण याच्यामध्ये वेगवेगळ्या मुवमेंट्स प्रेझेंट असतात जे आपण पुढे बघू. त्याच्यानंतर मॉडर्न ॲस्पेक्टनुसार इट इज अ सायनोवियल जॉईंट ऑफ हिंज व्हरायटीचा जॉईंट आहे, ज्याच्यामुळे हिंज कशी आपल्याला फक्त एवढ्या याच्यामध्ये मुवमेंट प्रोव्हाइड करते इथून तर इथपर्यंत, त्याप्रमाणे. त्याच्यानंतर आर्टिक्युलर सर्फेसेस बघू. द जॉईंट इज फॉर्म बाय द आर्टिक्युलेशन ऑफ ह्युमरस अँड अप्पर एंड ऑफ अल्ना विथ द हेड ऑफ द रेडियस. तर जो एल्बो जॉईंट आहे हा सुपेरियर एल्बो जॉईंट अँड सुपेरियर रेडियलनार जॉईंट इज ऑल्सो कॉल्ड एज क्युबॉइडल जॉईंट. तर आपण डायग्राममध्ये बघू. तर हा जो एल्बो जॉईंट फॉर्म होतो आहे आणि हा जो सुपेरियर रेडियलनार जॉईंट फॉर्म होतो, या दोघांना मिळून काय म्हटलं जातं, क्युबॉइडल जॉईंट, कारण इथं क्युबॉइडल फोसा पण प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर अप्पर आर्टिक्युलर सर्फेसेस आर कॅपेच्युलम अँड ट्रॉक्लियफ ऑफ ह्युमरस अँड लोअर आर्टिक्युलर सर्फेसेस आर फॉर्म बाय द जॉईंट ऑफ ट्रॉक्लियर नॉच ऑफ अल्ना अँड ट्रॉक्ली ऑफ ह्युमरस अँड अप्पर surface of head of radius and capitulum of humerus. So this is basically means the capitulum structure जे की आर्टिक्युलेट होतं हेड ऑफ रेडियस सोबत, सो CR. आणि दुसरं आहे आपलं ट्रॉक्लिया, कशासोबत आर्टिक्युलेट होतं, अल्ना सोबत, सो UT. सो दिस इज द सिम्पलेस्ट ट्रिक दॅट यू विल गेट. तर ते आर्टिक्युलेशन झाल्यानंतर आपण आता लिगामेंट्स बघू.
तर सगळ्यात आधी आहे कॅप्सुलार लिगामेंट. जसं आपण आधीच्या जॉईंटमध्ये बघितलं की कॅप्सुलार लिगामेंट हे संपूर्ण आर्टिक्युलेटिंग सरफेसला कव्हर करतं. इट इज अटॅच टू द सुपेरियरली टू द लोअर एंड ऑफ द रेडियस. तर आता जे लोअर एंड रेडियसचं तर त्याच्या सुपेरियरली पूर्ण कव्हर करतं कॅप्सुलार लिगामेंट. आणि इन्फेरोमेडियली इट इज अटॅच टू द ट्रॉक्लिअर नॉच ऑफ अल्ना एक्सेप्ट लॅटरली. तर लॅटरल साईडला सोडून सर्व जे अल्नारचे ट्रॉक्लिअर नॉच आहे त्या पूर्ण नॉचला कव्हर करतं. त्याच्यानंतर इन्फेरोलॅटरली ॲन्युलर लिगामेंट ऑफ सुपेरियर रेडिओ अल्नार जॉईंट. तर हा सुपेरियर रेडिओ अल्नार जॉईंट आहे. याच्या मोस्ट सुपेरियर रेडिओ अल्नार जॉईंट आहे. तर याच्यात जो लिगामेंट प्रेझेंट आहे ॲन्युलर लिगामेंट त्याला हे अटॅच आहे. त्याच्यानंतर 2 टाईपचे लिगामेंट असतात, एक अँटेरियर लिगामेंट आणि एक पोस्टेरियर लिगामेंट. हे 2 सपोर्ट करतात कॅप्सूलला आणि हे जे पोस्टेरियर लिगामेंट आहे ते थिकनिंगचं काम करतं कॅप्सूलचं. त्याच्या 4th नंबरचा लिगामेंट आहे अल्नार कोलॅटरल लिगामेंट. तर इट इज अ ट्रायंग्युलर इन शेप आणि अपेक्स इज अटॅच टू द मेडियल कोंडाइल ऑफ ह्युमरस. तो मेडियल कोंडाइल ऑफ ह्युमरसला प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर आपण बघू की द बेस इज अटॅच टू द अल्ना. द लिगामेंट क्रॉस्ड बाय द अल्नार नर्वला क्रॉस करतो. त्याच्यानंतर आपण बघू 5th लिगामेंट विच इज रेडियल कोलॅटरल लिगामेंट और लॅटरल लिगामेंट. So it is a fan-shaped ligament extending from the lateral epicondyle to the annular ligament which is present on superior radioulnar joint. It gives origin to the supinator muscle and extensor carpi radialis brevis. तर आता आपण रिलेशन्स बघू जॉईंट्सचे. तर अँटेरियरली जो फॉर्म होतो तो ब्रॅकियालिस, बायसेप ब्रॅकाय, मेडियन नर्व आणि ब्रॅकियल आर्टरी या 4 स्ट्रक्चर जे अँटेरियरली प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर पोस्टेरियरली अँकोनियस मसल आणि ट्रायसेप ब्रॅकाय मसल, मेडियली अर्नार नर्व, फ्लेक्झर कार्पी अल्नारेस, कॉमन फ्लेक्झर्स जे मसल्स आहेत त्यांचं रिलेशन आहे. आणि लॅटरली काय आहे सुपिनेटर मसल, एक्सटेन्सर कार्पी रेडियालिस ब्रेविस जे आपण वरती बघितलं त्या टाईपचं. तर हे डायग्राम आहे जॉईंटची. मेडियल आणि लॅटरल ॲस्पेक्ट सांगितला आहे जॉईंट्सचा, कोणते कोणते मसल हे जॉईंट कॅप्सूल प्रेझेंट आहे ज्याला आपण आता कॅप्सुलर लिगामेंट बोललो. त्याच्यानंतर हे ॲन्युलर लिगामेंट आहे जे सुपेरियर रेडिओ अल्नार जॉईंटला प्रेझेंट आहे. हे अल्नार कोलॅटरल लिगामेंट आहे आणि हे रेडियल कोलॅटरल लिगामेंट आहे. त्याच्यानंतर आपण ब्लड सप्लाय बघू. तर अल्नार आर्टरी, रेडियल आर्टरी आणि मस्क्युलर क्युटेनियस आर्टरी या 3 आर्टरीजने ब्लड सप्लाय केला जातो. नर्व सप्लाय पण सेम, अल्नार नर्व, रेडियल नर्व, मेडियन नर्व एक प्रेझेंट राहते. त्याच्यानंतर मस्क्युलर क्युटेनियस नर्व. त्याच्यानंतर मुवमेंट्स बघू. तर फ्लेक्झर जे आहे ते 140 डिग्रीज पर्यंत होतं आणि कशामुळे होतं ब्रॅकियालिस मसल, बायसेप ब्रॅकाय आणि ब्रॅकिओ रेडियालिस बी क्यूबने. त्याच्यानंतर एक्सटेन्शन इज ब्राउड बाय ट्रायसेप ब्रॅकाय आणि एन्कोनियस. त्याच्यानंतर क्लिनिकल ॲनाटॉमीकडे आपण जाऊ. तर द डिस्टेन्शन ऑफ एल्बो जॉईंट बाय द इफ्युजन ऑकर्स पोस्टेरियरली बिकॉज ऑफ द वीक कॅप्सुलर लिगामेंट. तर पोस्टेरियरली जे ते वीक कॅप्सुलर लिगामेंट प्रेझेंट आहे त्याच्यामुळे डिटेन्शन होतं, म्हणजे मोर दॅन द लेवल जो आपला आर्म फ्लेक्स होतो तेव्हा त्याच्यामुळे काय होतं डिटेन्शन ऑफ एल्बो. द जॉईन इज अस्पायर्ड बाय इन्सर्टिंग अ निडल ऑन पोस्टेरियो लॅटरल साईड. पोस्टेरियो लॅटरल साईडला ॲस्पिरेशन केलं जातं बाय इन्सर्टिंग अ निडल. त्याच्यानंतर डिस्लोकेशन ऑफ एल्बो इज ऑल्सो कॉमन ऑफन असोसिएटेड विथ द फ्रॅक्चर ऑफ कोरोनॉइड प्रोसेस. जे आपली कोरोनॉइड प्रोसेस आहे त्याच्या फ्रॅक्चरसोबत असोसिएट होतं डिस्लोकेशन ऑफ एल्बो. त्याच्यानंतर टेनिस एल्बो सांगितलं आहे ऑकर्स इन टेनिस प्लेयर ज्यांना एल्बो जॉईंटचा फार उपयोग करावा लागतो. तर त्यांचे क्लिनिकल कंडिशन कॅरेक्टराइज्ड बाय पेन अँड टेंडरनेस ओव्हर द लॅटरल इपिकोंडाइल ऑफ ह्युमरस. ह्युमरसचं जे लॅटरल इपिकोंडाइल आहे त्या साईडला टेंडरनेस वाटतं आणि पेन पण फॉर्म होतं विच इज अपडेट प्रोनेशन होतं. त्याच्यानंतर गॉल्फर्स एल्बो इट इज अ मायक्रो ट्रॉमा ऑफ द मेडियल कोंडाइल ऑफ ह्युमरस ऑकरली कॉमन इन गोल्फ प्लेअर. गोल्फ प्लेअरमध्ये हे मोस्टली कॉमन होतं म्हणून याला गॉल्फर्स एल्बो म्हणतात. त्याच्यानंतर स्टुडंट्स किंवा मायनर्स एल्बो इट इज कॅरेक्टराइज्ड बाय राउंड फ्लॅशिनेटिंग पेनफुल स्वेलिंग ओव्हर द olecranon fossa or olecranon process. The student during the lecture support their head for sleeping. तर तेव्हा स्टुडंट्सला मोस्टली होतं म्हणून त्याला स्टुडंट्स एल्बो म्हटलेलं आहे. हा एक्सरेचा फॉर्म आहे जो की आपल्याला स्पॉटिंगमध्ये विचारला जाऊ शकतो. विच टाईप ऑफ जॉईंट इट इज, सो इट इज अन एल्बो जॉईंट. सो थँक्यू फॉर लिसनिंग द लेक्चर. या नोट्सची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल. या सर्व डिजिटल नोट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळतील. थँक्यू.
सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय सेल्फ साक्षांत. आणि आज आपण रिस्ट जॉईंट बघू, ज्याला आपण मणिबंध संधी देखील म्हणतो. तर आधी इंट्रोडक्शन बघू की याला होमोलोगस विथ अँकल जॉईंट. जसं आपला शोल्डर जॉईंट होमोलोगस आहे हिप जॉईंटचा, एल्बो जॉईंट होमोलोगस आहे नी जॉईंटचा, त्याच प्रकारे अँकल जॉईंट आणि रिस्ट जॉईंट हे एकमेकांचे होमोलोगस आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड एज रेडिओ कार्पल जॉईंट. तर नावावरनं समजतं रेडियस बोन आणि कार्पेल्स जे आपले प्रेझेंट आहेत, 8 कार्पेल्स ऑन राईट अँड 8 कार्पेल्स ऑन लेफ्ट, असे या कार्पेल्समध्ये जो जॉईंट फॉर्म होतो त्याला आपण रिस्ट जॉईंट म्हणतो. त्या कार्पेल्सची एक ट्रिक बघून घेऊ आपण इथं आता. शी लुक्स टू प्रिटी, ट्राय टू कॅच हर. तर यस पासनं येतं स्कॅफॉइड, लुक्स पासनं ल्युनेट, टी पासनं ट्रॅक्वेड्रल, पी पासनं पिसिफॉर्म, वापस टी पासनं ट्रॅपेझियम, परतच्या टी पासनं ट्रॅपेझॉइड, सी पासनं कॅपिटाइट, कॅपिटेट, एच पासनं हॅमेट. हे असे आपले 8 कार्पेल्स गुण आहे. ते याच्यापैकी लोअर आर्टिक्युलर सरफेस जे फॉर्म करतात ते स्कॅफॉइड, ल्युनेट आणि ट्रॅक्वेड्रल. आणि अप्पर सरफेस जे फॉर्म करतात किंवा अप्पर आर्टिक्युलर सरफेस जे फॉर्म करतात ते इन्फिरियर सरफेस ऑफ लोअर एंड ऑफ रेडियस आणि आर्टिक्युलर डिस्क ऑफ इन्फिरियर रेडिओलनार जॉईंट. तर आपण डायग्राममध्ये बघू. तर ही आहे इन्फिरियर सरफेस ऑफ लोअर एंड ऑफ रेडियस प्रेझेंट आहे. आणि हे आर्टिक्युलर डिस्क आहे. त्या आर्टिक्युलर डिस्क कशाची आर्टिक्युलर डिस्क? तर इन्फिरियर रेडिओलनार जॉईंटची आर्टिक्युलर डिस्क. आणि बोनपैकी आता बघा इथं आपण बघू डायग्राममध्ये, तर हा आपला स्कॅफॉइड बोन, बोट शेप बोन आहे स्कॅफॉइड. त्याच्यानंतर ल्युनेट आणि त्याच्यानंतर ट्रॅक्वेड्रल. इथं पिसिफॉर्म बोन दिसत आहे, पण हा डायरेक्टली आर्टिक्युलर सरफेसमध्ये पार्ट घेत नाही. तर जी आपली कॅप्सुलर लिगामेंट आहे ती मात्र त्याला कव्हर करते. तर असं त्याचं एक इम्पॉर्टन्स आहे पिसिफॉर्म बोनचं. त्याच्यानंतर आपण लिगामेंट्स बघू. तर सगळ्यात आधीचं आपलं कॅप्सुलर लिगामेंट. तर इट इज अटॅच टू द लोअर एंड ऑफ रेडियस अँड अल्ना. तर दोन्ही जे आपले रेडियस आणि अल्ना त्यांच्या लोअर एंडला हा कव्हर करतो. आणि कुठपर्यंत? बिलो टू द प्रॉक्झिमल रो ऑफ कार्पेल बोन. कार्पेल बोनला 2 रो प्रेझेंट असतात, प्रॉक्झिमल आणि डिस्टल. तर प्रॉक्झिमल रोमध्ये येतं स्कॅफॉइड, ल्युनेट, ट्रॅक्वेड्रल आणि पिसिफॉर्म. तर या बोन्सला ते कव्हर करतं. त्याच्यानंतरचा आपला सेकंड लिगामेंट आहे पाल्मर रेडिओ कार्पल लिगामेंट. तर हा एक ब्रॉड लिगामेंट आहे, एक्सटेंड करतं अँटेरियर मार्जिन ऑफ लोअर एंड ऑफ रेडियस टू द अँटेरियर सरफेस ऑफ स्कॅफॉइड, ल्युनेट आणि ट्रॅक्वेड्रल. तर आपण इथं बघू, तर हे अँटेरियर मार्जिन आहे लोअर एंड ऑफ रेडियसचं. तर कुठपर्यंत जातो हा? स्कॅफॉइड, ल्युनेट आणि ट्रॅक्वेड्रलच्या अँटेरियर सरफेसपर्यंत. त्याच्यानंतरचा आहे पाल्मर अल्नो कार्पल लिगामेंट. तर सेम जसं इथं रेडिओ कार्पल होतं तसंच या प्रकारचा हा स्टार्ट कुठून होईल? तर बेस ऑफ स्टायलॉइड प्रोसेस. आपण बघतो अल्नावर स्टायलॉइड प्रोसेस प्रेझेंट आहे, तिथून स्टार्ट होतो आणि कुठे जातो तर फक्त ल्युनेट आणि ट्रॅक्वेड्रल. इथे हा स्कॅफॉइडला अटॅच होत नाही, इथं स्कॅफॉइडला अटॅच होत नाही. त्याच्यामुळे हा फक्त ल्युनेट आणि ट्रॅक्वेड्रल या 2 बोनला जॉईन होतो. त्याच्यानंतरचा आहे डॉर्सल कोलॅटरल लिगामेंट. हा डॉर्सल साईडला प्रेझेंट राहणार आहे म्हणून त्याला बोललेले आहे. आणि हा वीक आहे पाल्मर लिगामेंटपेक्षा. आणि हा एक्सटेंड करतं लोअर एंड ऑफ रेडियस टू द डॉर्सल सरफेस ऑफ स्कॅफॉइड, ल्युनेट आणि ट्रॅक्वेड्रल. जसं आपण बघितलं वरती पाल्मर रेडिओ कार्पल लिगामेंट, त्याच प्रकारे डॉर्सल कोलॅटरल लिगामेंट हा देखील लोअर एंड ऑफ रेडियसपासून स्टार्ट होतो आणि डॉर्सल साईडला म्हणून डॉर्सल सरफेस ऑफ स्कॅफॉइड, ल्युनेट आणि ट्रॅक्वेड्रल या तिन्ही बोन्सला अटॅच होतो. त्याच्यानंतरचा आहे रेडियल कोलॅटरल लिगामेंट. इट इज रिलेटेड टू द रेडियल आर्टरी. रेडियल आर्टरीशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर एक्सटेंड कुठून होतं? स्टायलॉइड प्रोसेस ऑफ रेडियसवर असणाऱ्या स्टायलॉइड प्रोसेसपासनं लॅटरल साईड ऑफ स्कॅफॉइड बोन. हा बोन्स इम्पॉर्टंट आहे की कोणत्या लिगामेंट कोणत्या बोनला अटॅच होतात. त्याच्यानंतरचा आहे अल्नार कोलॅटरल लिगामेंट. एक्सटेंड फ्रॉम द टीप ऑफ स्टायलॉइड प्रोसेस ऑफ अल्ना टू द ट्रॅक्वेड्रल आणि पिसिफॉर्म बोन. आता हा देखील इथं पिसिफॉर्म बोनचा उल्लेख झालेला आहे. तर बघू आपण इथं रेडियल कोलॅटरल लिगामेंट. हे बघू शकतो आपण या साईडला आहे. ते ट्रान्सफॉर्म द रेडियस टू द स्कॅफॉइड आणि ट्रॅपेझियम.
आणि अल्नार कोलॅटरल लिगामेंट कुठून रन होतं तर अल्नापासनं टीप ऑफ स्टायलॉइड प्रोसेस. तुला ट्रायक्वेट्रम आणि पेसिफॉर्म या बोन्सला अटॅच होतं. त्याच्यानंतर आपण रिलेशन्स बघू. त्या अँटेरियरली जे प्रेझेंट आहे ती मीडियन नर्व आणि लॉंग फ्लेक्झर टेंडॉन प्रेझेंट आहे. पोस्टेरियर साईडला एक्सटेन्सर टेंडॉन ऑफ द रिस्ट प्रेझेंट आहे. लॅटरली रेडियल आर्टरी प्रेझेंट आहे आणि मेडियली अल्नार आर्टरी प्रेझेंट आहे. तर लॅटरली आपला रेडियस असतो त्याच्यामुळे रेडियल आर्टरी आणि मेडियली अल्ना असतो त्यामुळे अल्नार आर्टरी. तर ब्लड सप्लाय बघू. तर अँटेरियर अँड पोस्टेरियर कार्पेल आर्टरीज आहेत. कोणत्या अँटेरियर आणि पोस्टेरियर कार्पेल आर्टरीज सप्लाय करणार आहेत आणि नर्व सप्लाय पण सेम आहे. तर अँटेरियर अँड पोस्टेरियर इंट्रोशियस नर्व्स. त्याच्यानंतर मुवमेंट्स बघू. तर आपण आधी बघितलं बहुचल संधीचा प्रकार आहे. त्यापैकी फ्लेक्झन मुवमेंट आहे, एक्सटेन्शन आहे, अबडक्शन आहे, अडक्शन आहे आणि सर्कमडक्शन. या 5 प्रकारच्या मुवमेंट्स इथं प्रेझेंट आहे. तर सगळ्यात आधी फ्लेक्झन बघू. तर फ्लेक्झर कार्पी रेडियालिस आणि फ्लेक्झर कार्पी अल्नारिस ते या दोन्ही फ्लेक्झर कंपार्टमेंटमध्ये प्रेझेंट असतात. फ्लेक्झर टाईपच्या मसल आहेत त्या फ्लेक्झन घडवून आणतात. नंतर एक्सटेन्शन कार्पी रेडियालिस लॉंगस आणि एक्सटेन्शन कार्पी रेडियालिस ब्रेविस या दोन एक्सटेन्शन करवून आणतात. नंतर अबडक्शन मुवमेंट ही फ्लेक्झर कार्पी रेडियालिस आणि एक्सटेन्शन कार्पी रेडियालिस लॉंगस वापस हीच मसल इथं आली आहे त्याच्यामुळे अबडक्शन होतं. अडक्शन हे फ्लेक्झर कार्पी अल्नारिस आणि एक्सटेन्शन कार्पी अल्नारिस या 2 मसलपासनं अडक्शन होतं. आणि सर्कमडक्शन जे ते कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट मुवमेंट्सच्या आपण त्याला सर्कमडक्शन म्हणतो. आता आपण क्लिनिकल ॲनाटॉमी बघू आणि डायग्राम्सनुसार बघू. तर रिस्ट जॉईंटचे जे मोस्टली फ्रॅक्चर आहे ब्रेकिंग ऑफ एनी बोन विथ इन द रिस्ट इज कॉमनली द रेडियस ऑर स्कॉफर्ड बोन. तर आता इथं आपण बघतोय की हे फ्रॅक्चर झालेलं आहे. ते ही क्लिनिकल ॲनाटॉमी आहे की फ्रॅक्चर होतं जर आपण आपल्या पामवर ते पडलो होतं. त्याच्यानंतर आर्थरायटिस पण एक इम्पॉर्टंट कंडिशन आहे ज्याच्यामुळे काय होतं रेडनेस आणि स्वेलिंग अफेक्ट्स द जॉईंट. तर जे आपले जॉईंट्स प्रेझेंट आहेत त्याच्यामध्ये रेडनेस आणि स्वेलिंग होते त्यामुळे आर्थरायटिस होतं. इट इज डिजनरेटिव्ह जॉईंट डिसीज अफेक्ट्स व्हेरियस जॉईंट्स इन द हँड अँड द रिस्ट लिडिंग टू द पेन स्वेलिंग आणि रिड्यूस फंक्शन्स. त्याच्यानंतर आहे ड्युकेरियन व्हॅन टेनोसायनोवायटिस. तर इन्फ्लामेशन ऑफ टेंडॉन ऑन द थंब साईड. तर थंब साईडला आपला जो टेंडॉन प्रेझेंट आहे त्याची जर स्वेलिंग किंवा इन्फ्लामेशन झालं तर त्याच्यामुळे काय होतं पेन होतं आणि डिफिकल्टी इन मुवमेंट्स होतं. त्याच्यानंतर आता क्लिनिकल ॲनाटॉमी मेनवाली बघू. तर संधिवातज शोथामध्ये म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये मणिबंध संधी हा सामान्यतः विकृत होतो. तर आपलं जे रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे त्याच्यामध्ये मोस्टली जे कोणतं जर जॉईंट इफेक्ट होत असेल तर तो रिस्ट जॉईंट आहे. त्याच्यानंतर बॅक ऑफ द रिस्ट इट इज अ कॉमन साईड फॉर गँग्लिऑन. गँग्लिऑन म्हणजे काय असतं की हे फ्लुइड फिल्ड कॅव्हिटी असते ज्याच्यामध्ये कोणतं फ्लुइड राहील सायनोव्हियल फ्लुइड. तर ते एका ठिकाणी कलेक्ट होतं कॅव्हिटीने म्हणता येईल त्याला फ्लुइड फिल्ड बबल. तर ते गँग्लिऑन आहे आणि रिस्ट जॉईंट कॅन बी ॲस्पायरेटेड फ्रॉम द पोस्टेरियर साईड. तर जी याची पोस्टेरियर साईड आहे म्हणजे ही साईड तर इथं ॲस्पिरेशन केलं जातं. म्हणजे इथं जर आपल्याला सायनोव्हियल जॉईंटचं सॅम्पल हवं असलं तर ते आपण पोस्टेरियर साईडला करतो. तर हा आपण कवर केला रिस्ट जॉईंट. याच्यानंतर आपण जॉईंट्सच कंटिन्यू करणार आहे. होप सो यू लाईक दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत हिप जॉईंट. तर आधी आपण याचं इंट्रोडक्शन बघू. तर इट इज अन इम्पॉर्टंट जॉईंट ऑफ लोअर लिम्ब. तर आधी आपण आता या व्हिडिओपासून लोअर लिम्सचे जॉईंट स्टार्ट करत आहोत. तर त्याच्यापैकी पहिला जो आपला जॉईंट येत आहे तो आहे हिप जॉईंट. हा होमोलॉगस कशाच्या आहे शोल्डर जॉईंटच्या ऑफ अप्पर लिम्ब. तर अप्पर लिम्ब प्रेझेंट असणाऱ्या शोल्डर जॉईंटच्या हा होमोलॉगस आहे हिप जॉईंट. तर हिप जॉईंट अलोज द सेम मुवमेंट ॲज ऑफ द शोल्डर जॉईंट. तर आपल्या शोल्डर जॉईंटमध्ये ज्या सर्व मुवमेंट प्रेझेंट आहेत त्या सर्व आपल्या हिप जॉईंटमध्ये देखील प्रेझेंट आहेत. त्याचे पर्यायी नाव काय नितंब संधी. तर टाईप्स बघू आपण याचे. आता तर रचनेसूर उदुखल संधी ज्याला आपण बॉल आणि सॉकेट जॉईंट म्हणतो मॉडर्नच्या व्हरायटीनुसार, आणि गतीनुसार बहुचाल संधी ज्याच्यामध्ये खूप साऱ्या हालचाल प्रेझेंट आहेत त्या, आणि मॉडर्ननुसार सायनोव्हियल जॉईंट म्हणजे याच्यामध्ये सायनोव्हियल फ्लुइड पण प्रेझेंट आहे ऑफ बॉल अँड सॉकेट व्हरायटी. त्याच्यानंतर आर्टिक्युलर बोन्स बघू आधी. तर सुपिरियरली ॲसिटाबुलम आहे हिप बोनचं आणि इन्फिरियरली हेड ऑफ फिमरचं हेड आहे. तर आर्टिक्युलर सरफेस काय तर हेड ऑफ फिमर आर्टिक्युलेट्स विथ द ॲसिटाबुलम टू फॉर्म हिप जॉईंट. तर ही आपली हिप जॉईंटची डायग्राम आहे. तर हे आहे ॲसिटाबुलरची कॅव्हिटी
आणि या कॅव्हिटीमध्ये हेड ऑफ द फिमोरल हेड फिक्स झालेलं आहे. तर हे असं आपला हिप जॉईंट फॉर्म होतो. तर हेड ऑफ फिमर फॉर्म्स द मोर दॅन हाफ ऑफ द स्पियर. तर आता इथं आपण बघतो की ॲसिटाबुलम हे एवढी कॅव्हिटी आहे, पण फिमरचं जे हेड आहे ते मोर दॅन हाफ ऑफ द स्पियर फॉर्म करतं, म्हणजे जवळपास एवढा पार्ट पार करतं. तर जे कवर्ड विथ हायलिन कार्टिलेज, आणि जी कॅव्हिटी आहे ती कवर कशाने झाली आहे, हायलिन कार्टिलेज, ज्याला आपण आर्टिक्युलर कार्टिलेज बी म्हणतो. आणि ॲसिटाबुलम इज अ हॉर्स शू शेप्ड कॅव्हिटी अलॉंग विथ द लॅटरल साईड ऑफ हिप. तर पिक्युलॅरिटीज बघू आपण. आता तर बघितलं की हा आहे मोर दॅन हाफ ऑफ द स्पियर. तर मग एवढा स्टेबल जॉईंट कसं काय, कारण आपल्या पूर्ण बॉडीचं जवळपास सर्व वेट हे हिप जॉईंटवर स्टोअर होतं. त्याची आपण पिक्युलॅरिटी बघू. इट इज अ व्हेरी स्ट्रॉंग जॉईंट बिकॉज द स्टेबिलिटी ऑफ जॉईंट इज मेंटेन्ड बाय. तर त्याच्यामध्ये कोण कोण हेल्प करतं, तर डेप्थ ऑफ ॲसिटाबुलमची डेप्थ जरी एवढी नसली तरी ती थोडीशी स्टेबिलिटी द्यायला काम करते. नंतर टेन्शन अँड स्ट्रेंथ ऑफ लिगामेंट्स, त्याच्या आजूबाजूला लिगामेंट आहे जे आपण पुढे बघूच. नंतर स्ट्रेंथ ऑफ मसल्समुळे पण स्ट्रेंथ भेटते. आणि ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, कारण त्याच्यामध्ये फ्लुइड फील्ड आहे, सायनोवियल फ्लुइड. आणि लेंथ अँड ऑब्लिसिटी ऑफ नेक ऑफ फिमर. तर नेकची जी ऑब्लिसिटी आहे, म्हणजे आता ही जी नेक आहे ती कोणत्या अँगलवर आहे याच्यामुळे पण स्टेबिलिटी मिळते. त्याच्यानंतर आता आपण लिगामेंट्स बघू. तर सर्वात आधीचं आपलं आहे कॅप्सुलार लिगामेंट. तर कॅप्सुलार लिगामेंट इज अटॅच टू द हिप बोन ऑन अ ॲसिटाबुलर मार्जिन, व्हाईल ऑन फिमर इट इज अटॅच टू द इंटरट्रोकॅन्ट्रिक लाईन. तर आपला जो फिमर आहे त्याच्या जे अँटेरियरली प्रेझेंट असते ते असते इंटरट्रोकॅन्ट्रिक लाईन, आणि पोस्टेरियरली प्रेझेंट असते इंटरट्रोकॅन्ट्रिक क्रेस्ट, जे दोन ट्रोकॅन्टर्सला जॉईन करते. तर तिथपर्यंत जाणे. इट इज मेड अप ऑफ द लॉन्जिट्युडनल, सर्क्युलर अँड फायबर्स. त्याच्यामध्ये लॉन्जिट्युडनल फायबर्स पण आहे आणि सर्क्युलर फायबर्स पण आहे. आणि अँटेरो सुपिरियरली तिथे थिक कॅप्सूल प्रेझेंट आहे, आणि पोस्टेरियो इन्फिरियरली म्हणजे बॅक साईडला त्याच्या थिन कॅप्सूल आहे. त्याच्यानंतर आपलं सेकंड लिगामेंट आहे की इलिओफिमोरल लिगामेंट. आता नावावरनं समजतं की हा इलियम आणि फिमर या दोन बोनवरनं येणार. तर वाय शेप लिगामेंट आहे अटॅच टू द अँटेरियर इन्फिरियर इलियाक स्पाइन टू द इंटरट्रोकॅन्ट्रिक लाईन, लायज अँटेरियरली. इट इज वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट लिगामेंट ऑफ द बॉडी. तर डायग्राममध्ये बघू, हे वाय शेप लिगामेंट आहे, हा स्ट्रॉंगेस्ट लिगामेंट आहे. आणि तो स्टार्ट कुठून होतो, तर अँटेरियर इन्फेरियर इलियाक स्पाइन टू द इंटरट्रोकॅन्ट्रिक लाईन, जी अँटेरियरली प्रेझेंट आहे फिमरच्या नेकवरती. त्याच्यानंतर दुसरा आहे प्युबो फिमरल लिगामेंट. प्युबिस बोन आणि फिमरमध्ये इट इज ट्रायंग्युलर इन शेप. आता आपण हा इथं बघू, तर हा ट्रायंग्युलर आहे इथं शेप, आणि सपोर्ट्स जॉईंट इन्फेरोमेडियली. ते इन्फेरोमेडियली सपोर्ट करतो. आधीच तो इन्फिरियरली वीक आहे कारण तिथं थिन कॅप्सूल प्रेझेंट आहे, तर तिथं एक्स्ट्रा सपोर्ट द्यायसाठी हा काम करतो. सुपिरियरली इट इज अटॅच टू द इलिओप्युबिक इमिनन्स. जिथं इलियम आणि प्युबिस बोन एकत्र येतात त्याला एमिनन्स म्हणतात, इलिओप्युबिक इमिनन्स. त्याच्यानंतर आहे इस्चिओ फिमरल. इस्चियम आणि फिमरमध्ये येणारा लिगामेंट. तर हा कम्पॅरेटिव्हली वीक लिगामेंट आहे. एक्सटेंड फ्रॉम द इस्चियम टू द ॲसिटाबुलम, गिव्ह सपोर्ट जॉईंट पोस्टेरियरली. तर पोस्टेरियरली आपण बघितलं की थिन कॅप्सूल प्रेझेंट आहे, ज्याच्यामुळे स्टेबिलिटी किंवा स्ट्रेंथ येत नाही. तर त्याचे कव्हरअप करायसाठी इस्चिओ फिमोरल लिगामेंट तिथं प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर लिगामेंट ऑफ हेड ऑफ फिमर. तर फिमरचं आपण हेड बघितलं, त्याच्यामध्ये सेंटरला फोवा कॅपिटिस असतं. तर इट इज अ फ्लॅट अँड ट्रायंग्युलर, आणि अपेक्स इज अटॅच टू द फोवा कॅपिटायटिस. तर फोवा कॅपिटायटिसपासून स्टार्ट होतं, आणि बेस इज अटॅच टू द ट्रान्सवर्स लिगामेंट. ट्रान्सवर्स लिगामेंट काय ते पुढे बघू. तर ट्रान्सवर्स लिगामेंट ऑफ द ॲसिटाबुलम. तर काय, इट इज अ पार्ट ऑफ ॲसिटाबुलर लॅब्रम. ॲसिटाबुलर लॅब्रम म्हणजे जी डेप्थ आहे आपल्या कॅव्हिटीची ॲसिटाबुलमची, ती त्याला एक कव्हर करणारी लेअर असते, त्याला आपण लॅब्रम म्हणतो. तर त्याला आपण ॲसिटाबुलर लॅब्रम म्हणतो. तर इट इज अ पार्ट ऑफ ॲसिटाबुलर लॅब्रम विच ब्रिजेस द ॲसिटाबुलर नॉच. ही जी नॉच आहे, ही नॉचला ब्रिज करायचं काम काय करतं, तर ट्रान्सवर्स लिगामेंट करतं. त्याच्यानंतर लास्ट लिगामेंट आहे ॲसिटाबुलर लॅब्रम. इट इज अ फायब्रो कार्टिलेजिनियस रिम अटॅच टू द मार्जिन ऑफ ॲसिटाबुलम. तर ही जर आपली हॉर्सशू शेप्ड ॲसिटाबुलम असली, तर याच्यावर या टाईपने असं आपलं ॲसिटाबुलर लॅब्रम प्रेझेंट असतं. त्याच्यानंतर रिलेशन्स बघू. तर अँटेरियरली टेंडॉन ऑफ इलिओसाउस मसल, पोस्टेरियरली टेंडॉन ऑफ ऑब्च्युरेटर एक्स्टर्नस, सुपेरियरली ग्लुटियस मॅक्झिमस, ग्लुटियस मिनिमस आणि ग्लुटस मीडियम. तर हे ग्लुटियस कंपार्टमेंट जे ते सुपिरियरली प्रेझेंट असतं. आता मसल्समध्ये बघू आपण पुढे ते. आणि इन्फिरियरली जो आहे तो अडक्टर कंपार्टमेंटच्या मसल्स असतात. त्याच्यानंतर ब्लड सप्लाय ऑब्च्युरेटर आर्टरी, मेडियल अँड लॅटरल सर्कमफ्लेक्स फिमोरल आर्टरी. आणि नर्व सप्लाय जो आहे तो ऑब्च्युरेटर नर्व, फिमोरल नर्व आणि सुपिरियर
ग्लुटियल नर्वपासून होतो. आणि ब्लड मुवमेंट्स बघू आता, तर जे फ्लेक्शन आणि एक्सटेन्शन आहे आणि अडक्शन आणि अबडक्शन ऑकर्स अराउंड द अँटेरियर पोस्टेरियर ॲक्सिस, म्हणजे पुढे आणि मागे या दोन साईडला अँटेरियरली आणि पोस्टेरियरली असे फ्लेक्शन, एक्सटेन्शन, अबडक्शन, अडक्शन होतं. त्याच्यानंतर मिडियल आणि लॅटरल रोटेशन जे ते ऑकर व्हर्टिकल ॲक्सिस, तर व्हर्टिकल ॲक्सिसमध्ये जे प्रेझेंट आहे ते मिडियल आणि लॅटरल रोटेशन होतं. आणि सर्कमडक्शन काय, तर हे कॉम्बिनेशन ऑफ ऑल मुवमेंट, डिफरंट काइंड ऑफ मुवमेंट्स आहे. त्याच्यानंतर आपण आता क्लिनिकल ॲनाटॉमी बघू. तर क्लिनिकल ॲनाटॉमीमध्ये सर्वात पहिला पॉईंट येतो तो म्हणजे कंजेनायटल डिसलोकेशन. तर जे कंजेनायटल म्हणजे ॲट बर्थपासनं जे डिसलोकेशन प्रेझेंट असते जॉईंटमध्ये, त्याला आपण कंजेनायटल डिसलोकेशन म्हणतो. त्याच्यानंतर ट्युबरक्युलोसिस पण होतो, मेनली ऑकर बिलो 5 इयर्स. 5 इयरच्या आधी असणाऱ्या जे आपले लहान मुलं असतात त्यांना ट्युबरक्युलोसिस होऊ शकतो. त्याच्यानंतर पर्थिस डिसीज किंवा स्युडोकॉक्सिग्लिया मेनली ऑकर्स ॲट द एज ऑफ 5 to 10. तर इथे एक्सरे सांगितलं आहे. तर जे आपलं पर्थिस डिसीज असतं त्याच्यामध्ये काय होतं की जो ब्लड सप्लाय बोन्सला तो प्रॉपरली होत नाही. त्याच्यामुळे काय होतं की बोन्सची ग्रोथ होत नाही, त्याच्यामुळे ते वीक राहतात. त्याच्यानंतर कॉक्सा वर्गा, आणि आता इथं कंडिशन्स बघू आपण. 2 कंडिशन आहे, कॉक्सा वरा आणि कॉक्सा वल्गा. तर नॉर्मल कंडिशनमध्ये जो नेक आणि शाफ्टचा अँगल आहे तो 120 to 135 असतो. पण कॉक्सा वरामध्ये काय असतं की तोच जो अँगल आहे तो लेस दॅन 120 होऊन जातो. म्हणजे आता इथं बघितलं जसं आपण 110 आहे, आणि कॉक्सा वल्गामध्ये काय होतं तो 135 पेक्षा अबव्ह चालला जातो अँगल, म्हणजे खूप जास्त, जसं इथं 145 अँगल आहे. त्याच्यानंतर म्हणजे परपेंडिक्युलरनेस कमी कमी होत जाते, पॅरलल यायला लागतो. त्याच्यानंतर ऑस्टिओआर्थरायटिस. तर आर्थरायटिस हे जॉईंट्सपासून म्हणजे को रिलेटेड याचंच आहे, मेनली ऑकर्स बिटवीन द एज ऑफ 40 अँड अबव. तर जशी जशी एज होती तसं आर्थरायटिस व्हायचे चान्स असतात, म्हणून तिथे ऑस्टिओआर्थरायटिस पण होऊ शकतो. ॲस्पिरेशन पण केलं जातं हॅप जॉईंटचं, ज्याच्यासाठी आपण सायनोवियल फ्लुइड काढतो, तिथून ॲस्पायर केलं जातं सॅम्पल म्हणून. त्याच्यानंतर ट्रोकॅन्टिक फ्रॅक्चर, जे आपले ट्रोकॅन्टर्स प्रेझेंट आहे फिमरवरचे, त्यांचं फ्रॅक्चर देखील होऊ शकतं. नंतर फ्रॅक्चर ऑफ नेक ऑफ फिमर इज कॉमन ओल्ड एज ड्यू टू द ऑस्टिओआर्थरायटिस. तर ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये काय होतं की आपले बोन वीक होऊन लागतात, त्याच्यामुळे नेक जी आहे ती थोडीशी ब्रिटल होऊन त्याचं फ्रॅक्चर पण होऊ शकतं. त्याच्यानंतर इंजुरी जे होती हिप जॉईंटला, चिल्ड्रनमध्ये डिस्प्लेसमेंट होते किंवा ग्रीन स्ट्रिक फ्रॅक्चर. ग्रीन स्ट्रिक फ्रॅक्चर म्हणजे कसं, आता हा नॉर्मल बोन आहे, तर याचं काय होतं की हा थोडासा बेंड होऊन जातो, म्हणजे हाफ कट पडतो याला, त्याला आपण ग्रीन स्टिक फ्रॅक्चर म्हणतो. आणि ओल्ड एजमध्ये काय होतं तर फ्रॅक्चर ऑफ नेक ऑफ फिमर लाईक दिस. कारण काय त्याचं तो ऑस्टिओआर्थरायटिस. तर या व्हिडिओमध्ये आपण हिप जॉईंट बघितला. याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नी जॉईंट बघू. स्टे ट्यून्ड. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण नी जॉईंट बघणार आहोत, ज्याला आपण आयुर्वेदमध्ये जानुसंधी देखील म्हणतो. तर आधी आपण त्याचं इंट्रोडक्शन बघू. का हा एक कॉम्प्लेक्स जॉईंट आहे, सिच्युएटेड ॲट द जंक्शन ऑफ थाय अँड लेग. तर जी आपली थाय आहे आणि जो लेग प्रेझेंट आहे खाली, तर याच्या जंक्शनवरती जो जॉईंट प्रेझेंट आहे आपण त्याला काय म्हणतो, नी जॉईंट. त्याच्या प्रकार काय, तर संधी रचनेनुसार कोर संधी, गतीनुसार बहुचल आणि मॉडर्ननुसार कोंडायलर व्हरायटी आहे. त्याच्यानंतर आर्टिक्युलेटिंग बोन्स काय त्याच्यामध्ये, तर मेडियल कोंडाईल ऑफ फिमर अँड टिबिया, लॅटरल कोंडाईल ऑफ फिमर अँड टिबिया अँड फिमर अँड पटेला. तर हे आर्टिक्युलेटिंग बोन्स पार्ट घेतात. त्याच्यानंतर आर्टिक्युलेटिंग स्ट्रक्चर कोणते आहेत, तर कोंडाईल ऑफ फिमर आहे आणि पटेला, आणि कोंडाईल ऑफ टिबिया. तर आता हे 2 कोंडाईल प्रेझेंट आहे, मीडियल आणि लॅटरल. ते कोंडाईलचं आर्टिक्युलेशन होतं आणि पटेला राहतो हा फ्रंटला राहतो. तर इथं तेच सांगितलं आहे, फिमोरल कोंडाईल आर्टिक्युलेट्स विथ द टिबियल कोंडाईल बिलो, बिहाइंड अँड पटेला इन फ्रंट. तर बिहाइंड, बिलो आणि बिहाइंड बॅक साईडला, आणि समोरच्या साईडला पटेला आर्टिक्युलेट होते. त्याच्यानंतर लिगामेंट बघू. तर सगळ्यात आधीचं कॅप्सुलार लिगामेंट आहे. इट इज अ व्हेरी थिन कॅप्सूल डेफिशियंट अँटेरियरली. तर जसा हा जॉईंट आहे याच्या अँटेरियरली आपला पटेला प्रेझेंट आहे. तर पटेला प्रेझेंट असल्यामुळे काय होतं की तिथं कॅप्सुलर लिगामेंट ते कव्हर करत नाही, तर तिथं ते 3 स्ट्रक्चरने रिप्लेस होतं. तर इथं सगळ्यात आधीचं क्वाड्रिसेप फिमोरिस, दुसरं आहे पटेला, आणि तिसरा म्हणतं लिगामेंटम पटेले. त्याच्यानंतर दुसरं आहे टिबियल कोलॅटरल लिगामेंट, किंवा आपण याला मेडियल कोलॅटरल लिगामेंट म्हणतो. इट इज अ स्ट्रॉंग बँड लाईक स्ट्रक्चर अटॅच सुपिरियरली टू द मेडियल कोंडाईल ऑफ फिमर अँड इन्फेरियरली टू द हेड ऑफ द फिब्युला. तर जे हे लिगामेंट आहे ते प्रेझेंट कोणत्या साईडला असणार आहे, तर मेडियल जे कोंडाईल आहे फिमरचं, तिथून हे लिगामेंट स्टार्ट होतं आणि हेड ऑफ द फिब्युलापर्यंत जातं. त्याच्यानंतर
दुसरं बघू आपण फिब्युलर कोलॅटरल लिगामेंट किंवा आपण याला लॅटरल लिगामेंट पण म्हणतो. त्याच्यानंतर इट इज अ 5 सेंटीमीटर लॉंग स्ट्रक्चर. इट इज अ स्ट्रॉंग अँड कॉर्ड लाईक आहे आणि अटॅच सुपिरियरली टू द लॅटरल इपिकोंडाईल ऑफ फिमर, इन्फिरियरली टू द टेंडॉन ऑफ बायसेप फिमोरिस. तर हे जे लॅटरल कोंडाईल आहे फिमरचं इथून स्टार्ट होतं आणि बिलो कशाला अटॅच होतं तर इन्फिरियरली टू द टेंडॉन ऑफ बायसेप फिमोरिसचं जे टेंडॉन आहे त्याला अटॅच होतं. त्याच्यानंतर लिगामेंटम पटेले जे आपण बघितलं अँटेरियरली कवर करतो ते अँटेरियरली प्रेझेंट राहणार आहे. त्याच्यानंतर हे 7.5 सेंटीमीटर लॉंग आहे आणि 2.5 सेंटीमीटर ब्रॉड आहे. त्याच्यानंतर इट इज अटॅच सुपिरियरली टू द पटेला अँड इन्फिरियरली टू द टिबियल ट्युब्रॉसिटी जी आपली टिबिया बोनवर प्रेझेंट आहे तिथं. त्याच्यानंतर ऑब्लिक पॉप्लेटियल लिगामेंट बघू. इट रन अपवर्ड अँड लॅटरली अँड क्लोजली रिलेटेड आहे पॉप्लेटियल आर्टरीच्या. पॉप्लेटियल लिगामेंट असल्यामुळे पॉप्लेटियल आर्टरीच्या क्लोजली रिलेटेड आहे. त्याच्यानंतर आर्क्वेड पॉप्लेटियल लिगामेंट. दिस इज अन पोस्टेरियर एक्सपान्शन ऑफ शॉर्ट लॅटरल लिगामेंट. तर जे आपलं लॅटरल लिगामेंट आहे त्याचं एक्सटेन्शन म्हणून किंवा एक्सपान्शन म्हणून आर्क्वेड पॉप्लेटियल लिगामेंट प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर क्रुशिएट लिगामेंट जे आहे ते इट इज अ व्हेरी थिक अँड स्ट्रॉंग. अँटेरियर क्रुशिएट लिगामेंट बिगिन्स फ्रॉम द अँटेरियर पार्ट ऑफ कोंडायलर एरिया ऑफ टिबिया. टिबियावरती जो कोंडायलर एरिया आहे, जसे आपले हे 2 कोंडाईल आहे त्याच्यामधला जो हा एरिया आहे त्याच्या अँटेरियर पार्टला प्रेझेंट असणं ते कोणतं अँटेरियर क्रुशिएट लिगामेंट. आणि पोस्टेरियर पार्टला जे लिगामेंट प्रेझेंट राहणार आहे ते राहणार आहे पोस्टेरियर क्रुशिएट लिगामेंट. त्याच्यानंतर सेमिनुलार कार्टिलेज किंवा आपण त्यांना मेनिस्काय पण म्हणतो. मेनिस्काय एक पिक्युलॅरिटी ऑफ नी जॉईंटची. तर मेनिस्काय 2 फायब्रोकॅल्टोजेनिक डिस्क. तर हे डिस्क शेप असतात असे आणि ते क्रिसेंट शेप असतात म्हणजे हाफ मून शेप असतात. तर ते आपल्या नी जॉईंट्सला म्हणजे एक्स्ट्रा लुब्रिकेशनचं किंवा सपोर्टचं काम करतात. त्याच्यानंतर ट्रान्सवर्स लिगामेंट बघू. इट कनेक्ट्स द अँटेरियर एंड अँड ऑफ द मेडियल अँड लॅटरल मेनिस्काय. जे आपले मेडियल आणि लॅटरल 2 साईडला मेनिस्का प्रेझेंट असतात त्यांचे अँटेरियर एंड कनेक्ट करायचं काम करतं ट्रान्सवर्स लिगामेंट. त्याच्यानंतर बर्सास बघू. तर हा MCQचा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की आपल्या बॉडीमध्ये सर्वात जास्त असणारे बर्सा कोणत्या जॉईंटला प्रेझेंट असतात तर नी जॉईंटला प्रेझेंट असतात. टोटल 30 बर्साज असतात. अँटेरियरली 5 बर्सा, मेडियली 4 आणि लॅटरली 4. तर रिलेशन्स बघू आपण आधी. अँटेरियरली लिगामेंटम पटेलार प्लेक्सस ऑफ नर्व किंवा आपण इथं त्या मसल्स सांगितल्या क्वाड्रिसेप फेमोरिस त्या मसल्स पण घेऊ शकतो. पोस्टेरियरली टिबियल नर्व, पॉप्लेटियल वेसल्स, सेमीटेंडोनेसस, ग्रासियालिस आणि प्लॅन्टॅरिस जिथं आपला पॉप्लेटियल फोसा फॉर्म होतो. मेडियल साईडला सार्टोरियस, ग्रॅसियालिस, सेमीटेंडोनेसस आणि ग्रेट सफॅनस. लॅटरली बायसेप फिमोरिस, टेंडॉन ऑफ ओरिजिन ऑफ पॉप्लेटियस. आणि ब्लड सप्लाय जो आहे तो पॉप्लेटियल आर्टरीने होईल कारण त्याच्या बॅक साईडला पॉप्लेटियल फोसा प्रेझेंट असतो. फिमोरल आर्टरीने होईल आणि टिबियल आर्टरीने होईल. सेम नर्व सप्लाय पॉप्लेटियल नर्व, फिमोरल नर्व आणि टिबियल नर्व. त्याच्यानंतर मुवमेंट्स बघू. तर ॲक्टिव्ह ॲक्शन ऑफ नी जॉईंट कोणत्या आहेत तर फ्लेक्झन अँड एक्सटेन्शन अराउंड ट्रान्सवर्स ॲक्सिस. जी आपली ट्रान्सवर्स ॲक्सिस आहे तिथं फ्लेक्झन आणि एक्सटेन्शन होतं. मेडियली आणि लॅटरली रोटेशन अकॉर्डिंग व्हर्टिकल ॲक्सिस. जी व्हर्टिकल ॲक्सिस आहे तिथं मेडियल आणि लॅटरल रोटेशन होतं. तर आता आपण क्लिनिकल ॲनाटॉमी बघू. तर जो नी जॉईंट आहे इज अ कॉमनेस्ट टू द जिॲट्रिक प्रॉब्लेम. लाईक ओल्ड एजमध्ये नी जॉईंटचं पेन हे कॉमनेस्ट आहे. मेनिस्काय जे असतात आपले लॅटरल आणि मेडियल मेनिस्काय 2 मेनिस्काय प्रेझेंट आहेत ते मोर प्रॉन टू इंजरी आहेत म्हणजे इंजुरी इझिली ऑकर होते त्यांना. त्याच्यानंतर स्वेलिंग ऑफ नी जॉईंट आफ्टर ॲक्सिडेंट. तर हेमोआर्थ्रोसिस नावाची एक कंडिशन आहे ज्याच्यामध्ये ॲक्सिडेंट झाल्यानंतर जर ब्लड कलेक्शन झालं आपल्या नी जॉईंट किंवा नी जॉईंटमध्ये तर त्याला आपण हेमोआर्थ्रोसिस म्हणतो. त्याच्यानंतर क्रुशिएट लिगामेंट पर्टिक्युलरली अँटेरियर क्रुशिएट लिगामेंट मे गेट डॅमेज ड्यू टू ओव्हर ॲक्टिव्हिटी. जेव्हा आपण एक्स्ट्रीम ॲक्टिव्हिटी करतो तेव्हा जे आपल्या अँटेरियर क्रुशिएट लिगामेंट प्रेझेंट आहे जे आपल्या 2 इंट्राकोंडायलर एरियामध्ये प्रेझेंट आहे टिबियाच्या तर त्याच्या जे अँटेरियरली क्रुशिएट लिगामेंट आहे ते डॅमेज होऊ शकतं किंवा त्याला इंज्युरी होऊ शकते. त्याच्यानंतर व्हिज्युअलायझेशन ऑफ नी जॉईंट विथ द हेल्प ऑफ स्कोप कॉल्ड आर्थ्रोस्कोपी. तर त्याचं व्हिज्युअलायझेशन किंवा हेल्पने स्कोपने आपण त्याचं ऑब्झर्वेशन करतो त्याला आर्थ्रोस्कोपी म्हणतात. त्याच्यानंतर बर्सायटिस ऑफ नी पण एक कॉमनेस्ट डिसीज आहे ज्याच्यामध्ये जे बर्साज असतात ते इन्फ्लमेशन होतात. त्याच्यानंतर डिसलोकेटेड नी कॅप. जी आपली नी कॅप प्रेझेंट आहे पटेला आपण त्याला म्हणतो ते डिसलोकेट होऊ शकते. त्याच्यानंतर पटेला टेंडायटिस किंवा याला आपण जम्पर्स नी म्हणतो. त्याच्यामुळे काय होतं की जो आपला टेंडॉन प्रेझेंट आहे जो कशाला कनेक्ट करतो तर नी कॅपला किंवा आणि शिन बोन म्हणजे टिबियाला. तर यांचं इन्फ्लमेशन जर झालं किंवा इंजुरी झाली त्या टेंडॉनला तर आपण त्याला पटेला टेंडायटिस म्हणतो.
त्याच्यानंतर आहे पॅटेलोफिमोरल पेन सिंड्रोम. तर हे रनर्स जे आपले एक्स्ट्रीम रनिंग करतात किंवा स्पोर्ट्समध्ये असतात किंवा जे आपल्या नी जॉईंटचा ओव्हरयूज करतात, तर त्यांच्यामध्ये होणार आहे तर पेन इन फ्रंट ऑफ द नी अराउंड द पटेला. तर पटेलाच्या साईडला जे ते पेन होतं किंवा इन्फ्लामेशन होते. तर हा आपला नी जॉईंट कंप्लीट झाला. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. होप सो यू लाईक दिस. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. माय सेल्फ साक्षांत. आणि आज आपण बघणार आहोत अँकल जॉईंट, ज्याला आपण आयुर्वेदमध्ये गुल्फसंधी देखील म्हणतो. तर आधी इंट्रोडक्शन बघू. इट इज अ जॉईंट ऑफ लेग अँड फूट. तर हा आपला लेग आणि समोरचं जे आपलं फूट प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये जो जॉईंट प्रेझेंट असतो आपण त्याला अँकल जॉईंट म्हणतो. हा होमोलोगस कशाचे? रिस्ट जॉईंट ऑफ अप्पर लिम्ब. तर रिस्ट जॉईंट आणि अँकल जॉईंट एकामेकाचे होमोलोगस आहेत. त्याच्यानंतर अँकल जॉईंट अलाउज द सेम मुवमेंट ॲज द रिस्ट जॉईंट. तर आपला रिस्ट जॉईंट जे मुवमेंट अलाउ करतो त्या सर्व मुवमेंट आपला अँकल जॉईंट अलाउ करतो. त्याच्यानंतर प्रकार बघू तर रचनेनुसार कोरसंधी, गतीनुसार बहुचल ज्याच्यामध्ये हालचाली होतात. त्याच्यानंतर मॉडर्ननुसार सायनोवियल जॉईंट ऑफ हिंज व्हरायटी. हिंज म्हणजे एवढ्या मुवमेंटमध्ये एवढी मुवमेंट होईल त्याची. त्याच्यानंतर आर्टिक्युलर बोन्स बघू तर कोणते कोणते बोन आर्टिक्युलर होतात. तर लोअर एंड ऑफ टिबिया इन्क्लूड्स मेडियल मॅल्युलस. तर आपण टिबिया बघू. टिबिया मेडियल साईडला प्रेझेंट असतो. टिबियाचं लोअर एंड प्लस जे त्याचं मेडियल मॅल्युलस प्रेझेंट आहे, इथं मी मार्क करत आहे, ते मेडियल मॅल्युलस पण इन्क्लुडेड आहे. आणि लॅटरल मॅल्युलस ऑफ फिब्युला. तर फिब्युलाचं जे लॅटरल मॅल्युलस आहे ते पण इन्क्लूड होतं. त्याच्यानंतर हे दोन मेन आर्टिक्युलेटिंग बोन्स आहे. याच्यानंतर सपोर्टिंग रोल प्ले करतं टॅलस आणि कॅल्केनियस. त्याच्यानंतर लिगामेंट्स बघू आपण. तर कॅप्सुलार लिगामेंट, तर इट इज अटॅच्ड पोस्टेरो सुपिरियरली टू द इन्फिरियर ट्रान्सवर्स टिबिओफिब्युलर लिगामेंट. तर इथे इन्फिरियर टिबिओफिब्युलर लिगामेंट प्रेझेंट असतं, त्याला अटॅच होतं. आणि अँटेरो इन्फिरियरली टू द डॉर्सम ऑफ नेक ऑफ टॅलस. तर इथे टॅलस ब्रोन प्रेझेंट आहे, याच्या नेकवर ते अटॅच होतं. त्याच्यानंतर दुसरं डेल्टॉइड लिगामेंट किंवा आपण याला मेडियल लिगामेंट म्हणतो, कारण हे मेडियल साईडला प्रेझेंट असतं. तर इट इज अ स्ट्रॉंग अँड ट्रायंग्युलर प्रेझेंट ऑन द मेडियल साईड ऑफ अँकल, म्हणून त्याला आपण मेडियल लिगामेंट म्हणतो. आणि दिस लिगामेंट इज डिवायडेड इंटू सुपरफिशियल आणि डीप पार्ट. तर हे दोन पार्टमध्ये डिवाइड होतं, सुपरफिशियल आणि डीप पार्ट. त्याच्यानंतर लॅटरल लिगामेंट बघू. इट कन्सिस्ट ऑफ 3 बँड्स. तर जे आपलं लॅटरल साईडचं लिगामेंट प्रेझेंट आहे म्हणजे फिब्युला साईडचं, तर ते कोणत्या पार्ट्समध्ये होतं? अँटेरियर टॅलोफिब्युलर लिगामेंट. तर हे जे फ्लॅट आहे आणि पासेस थ्रू द लॅटरल मॅल्युलस टू द नेक ऑफ टॅलस. तर टॅलोफिब्युलर म्हणजे इथं टॅलसचं इन्क्लूड आलं. तर टॅलस जो आपला फूटचा बोन आहे तिथपर्यंत ते जातं, त्याच्या नेकपर्यंत. कुठून? लॅटरल मेल्युलसपासनं. त्याच्यानंतर पोस्टेरियर टॅलोफिब्युलर लिगामेंट. इट प्रोसेस फ्रॉम द लोअर पार्ट ऑफ मेल्युलर फोसा ऑफ फिब्युला. तर फिब्युलावर एक मॅल्युलर फोसा प्रेझेंट आहे टू द लॅटरल ट्युबरकल ऑफ टॅलस. तर टॅलसच्या लॅटरल ट्युबरकलपर्यंत जातं. कुठून? तर मॅल्युलर फोसा ऑफ फिब्युलापासनं. त्याच्यानंतर कॅल्केनियो फिब्युलर लिगामेंट. इट इज राउंडेड अँड पासेस थ्रू द नॉच ऑफ लोअर बॉर्डर ऑफ लॅटरल मॅल्युलस टू द ट्युबरकल ऑफ लॅटरल सरफेस ऑफ कॅल्केनियम. तर कॅल्केनियो आलं तर कॅल्केनियम बोन रिलेटेड आहे, आणि फिब्युला आलं म्हणून त्याच्यामुळे फिब्युला बोन. तर त्याचं जे लॅटरल मेल्युलस आहे टू द ट्युबरकल ऑफ कॅल्केनियमपर्यंत. त्याच्यानंतर आपण या डायग्राममध्ये एक वेळा लिगामेंट्स बघू. तर हे आहे आपलं अँटेरियर टिबिओ टॅलर लिगामेंट. तर हे इथं बघू शकतो आपण, हे प्रेझेंट आहे. मेडियल मॅल्युलस हे आहे कशाचं? टिबियाचं. पोस्टेरियर टिबिओ टॅलर लिगामेंट हे इथं बॅक साईडला प्रेझेंट आहे. नंतर टिबिओ कॅल्केनियल लिगामेंट जी टिबिया आणि कॅल्केनियस बोनमध्ये प्रेझेंट आहे. आणि टिबिओ नॅव्हिक्युलर लिगामेंट जी टिबिया आणि नॅव्हिक्युलर बोनमध्ये प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर आपण आता रिलेशन्स बघू. तर अँटेरियरली काय आहे? टिबियालिस अँटेरियर मसल प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर अँटेरियर टिबियल आर्टरी आणि वेन, एक्सटेन्सर डिजिटोरियम लॉंगस, एक्सटेन्सर हॉलिशियस लॉंगस, या 4 टाईप्सचे प्रकार प्रेझेंट आहे, ज्याच्यामध्ये 3 मसल्स आहे आणि एक आर्टरी प्लस वेन आहे. त्याच्यानंतर पोस्टेरियरली टिबियालिस पोस्टेरियर टिबियल आर्टरी अँड वेन, फ्लेक्झर डिजिटोरियम लॉंगस आणि फ्लेक्झर हॅलोशियस लॉंगस. तर सेम 4 पार्टमध्ये आहे. इथं टिबियालिस अँटेरियर होतं, इथं टिबियालिस पोस्टेरियर आहे. नंतर अँटेरियरचं पोस्टेरियर टिबियल आर्टरी आणि वेन झालं. नंतर एक्सटेन्सर मसल्सचं कंपार्टमेंट फ्लेक्झरमध्ये झालं, तर फ्लेक्झर डिजिटोरियम लॉंगस आणि फ्लेक्झर हॉलिशियस लॉंगसमध्ये झालं. त्याच्यानंतर मुवमेंट बघू. सर्वात आधीचे डॉर्सी फ्लेक्झन म्हणजे आपण फ्लेक्स करतो, जेव्हा आपला 4 फूट आहे तो रेस करतो आपण वरच्या साईडला घेतो. त्याच्यामुळे काय होतं? अँगल बिटवीन फ्रंट लेग अँड द डॉर्सम ऑफ फूट इज डिमिनिश.
तर आपला जो फूट आणि याच्यामधला जो हा अँगल आहे हा कमी होतो. त्याच्यामध्ये आपण त्याला कोणतं म्हणतो, डॉर्सिफ्लेक्शन म्हणतो. तर कोणती मसल असोसिएट होते, तर अँटेरियरली आपण करतो तर टिबियालिस अँटेरियर. आणि प्लांटर फ्लेक्झन म्हणजे डिप्रेस, आपण जेव्हा फूट खालच्या साईडला नेतो त्याला आपण प्लांटर फ्लेक्झन म्हणतो. त्या अँगल काय होतं, इन्क्रीज होतो लेग आणि फूटमधला. याच्यामधले मसल कोणते असोसिएट आहेत, तर सोलियस आणि गॅस्ट्रोक्निमस मसल. ब्लड सप्लाय द अँटेरियर पोस्टेरियर टिबियल आर्टरी अँड पेरोनियल आर्टरी. आणि अँटेरियर पोस्टेरियर टिबियल नर्व आणि पेरोनियल नर्व. सेम सेम ब्लड आणि नर्व सप्लाय नेम सेम्स आहेत. त्याच्यानंतर क्लिनिकल अॅनाटॉमी पण इझी आहे. तर स्प्रेन ऑफ अँकल जॉईंट इज व्हेरी कॉमन. स्प्रेन किंवा आपण त्याला पेन टाईपच एक होतं तेव्हा आपण त्याला स्प्रेन म्हणतो. नंतर स्वेलिंग अँड पेन ऑफ अँकल जॉईंट इज मेनली ऑकर्स ड्यू टू द रुमॅटॉइड आर्थरायटिस, गाऊट आणि ऑस्टिओआर्थरायटिस. तर ह्या 3 कंडिशन्समध्ये स्वेलिंग किंवा पेन येतं आपल्या अँकल जॉईंटवर. तर कारण त्याच्यावरती आपल्या पूर्ण बॉडीचं वेट प्रेझेंट असतं. तर आता इथं आपला अँकल जॉईंट कंप्लीट झाला. खूप इझी आणि सोपा जॉईंट होता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.